राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटेंना स्वतःवर वाद ओढावून घेण्याची आवड असते। पण आता तर कोकाटेंनी हद्द केली आहे। कधी स्वतःला ओसाड गावचा पाटील म्हणून पंचनामे आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर असंवेदनशील वक्तव्य करत शेतकऱ्यांची थट्टा करून, तर आता थेट विधिमंडळाच्या वरच्या सभागृहात जंगली रमीचा डाव रंगवून कोकाटे लवकरच चक्क आपल्या चुकांचं दशक गाठण्याच्या तयारीत आहेत। कोकाटेंनी ही चुकांची मालिका सुरू केलेली असताना अजितदादा कसली वाट पाहत आहेत? प्रश्न विचारणाऱ्यांना बेदम मारहाण करून आपले नेते करत असलेली गुंडागिरी अजितदादांना चालतीये का? अन कोकाटेंच्या या चुकांचा घडा कधी भरणार आहे, याच बाबत आज आपण आजच्या या व्हिडिओत बोलणार आहोत। सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सर्वप्रथम महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना आणि राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असतानाही कृषी मंत्र्यांना पीक विमा, कर्जमाफी, भावांतराची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची आर्त हाक दुर्लक्षित करून थेट वरच्या सभागृहात बसून जंगली रमीचा डाव खेळण्या इतका वेळ आहे म्हणजे ही महत्त्वाची गोष्ट आहे। पण कोकाटेंची ही सवय फार जुनी आहे। त्यांचा इतिहास पाहिला तर ही कृती सुद्धा तुम्हाला धक्कादायक वाटणार नाही। महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर पहिल्या 100 दिवसांमध्येच राष्ट्रवादीच्या ज्या 2 मंत्र्यांमुळे महायुतीचं सरकार अडचणीत आलं, त्यापैकी एक मंत्री होते राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे। राज्यातील बळीराजाच्या समस्या कमी करून त्याला सुखाचे दिवस आणण्याची एक अत्यंत मोठी जबाबदारी कोकाटेंना होती आणि ही जबाबदारी कोकाटेंना ओसाड गावची पाटीलकी वाटली। यातच त्यांच्या शेतकऱ्यांविषयीची संवेदनशीलतेची जी प्रचिती आहे ती पहिल्यांदा पाहायला मिळाली। खरं तर माणिकरावांना कृषी मंत्रीपद जड झालंय हे अनेक घटनांवरून समजतं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोलताना मागे कोकाटे असं म्हणाले होते की कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे शेतकरी करतात काय? शेतीमध्ये गुंतवणूक करतात का? तर नाही। शेतकऱ्यांना कर्जाचे पैसे दिले की ते त्यातून साखरपुडे आणि लग्न करतात। हे किती असंवेदनशील वक्तव्य आहे तुम्हीच पहा। इतकंच काय तर शेतकऱ्यांचा उल्लेख हा भिकारी करण्यापर्यंत, त्यांना तसं म्हणण्यापर्यंत कोकाटेंची मजल गेलेली आहे। शेतीसारख्या लोकोपयोगी खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद आपल्याला मिळाल्यानंतर त्याचा मान राखणं तर विसराच, पण पराकोटीचा अपमान हा कोकाटेंनी वारंवार केलाय, शेतकऱ्यांचा सुद्धा आणि या खात्याचा सुद्धा। याशिवाय कोकाटेंनी अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांबाबत सुद्धा असंवेदनशील विधान केलंय। हेक्टरांचे पंचनामे करायचे का? ढेकळांचे पंचनामे करायचे का? शिवाय शेतामध्ये असलेल्या कांद्यांचे पंचनामे होणार आहेत, घरात असलेल्या कांद्यांचे नाहीत, असं म्हणत कोकाटेंनी एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टाच केली होती। शिवाय काहीच दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटेंचं 30 वर्ष जुनं एक फसवणुकीचं प्रकरण सुद्धा समोर आलं होतं। 1995 ते 97 या काळामध्ये सरकारच्या 10% कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर करण्यात आला। या प्रकरणी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटेंना नाशिक जिल्हा न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षाही सुनावली। गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये या प्रकरणी सुनावणी सुरू आहे आणि हे सदैव वादात अडकणारे मंत्री म्हणजेच माणिकराव कोकाटे। खरं तर त्यावेळी कोकाटे यांचं मंत्रीपदच काय तर आमदारकी सुद्धा धोक्यात आली होती। जंगली रमीच्या डावामुळे अडचणीत आलेल्या कोकाटेंची आणखी ही एक चूक आहे का, आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे। कृषी खात्यासारखी महत्त्वाची जबाबदारी खांद्यावर असताना सुद्धा यंदाच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनामध्ये कोकाटे यांनी फक्त पहिलाच आठवडा हा सभागृहात दिला। पहिला आठवडा वगळता सभागृहाच्या कामकाजाकडे त्यांनी पाठच फिरवल्याचं दिसून आलंय। सभागृहातील कामकाजापेक्षा कोकाटेंनी मंत्रालयात बैठका घेणं अधिक पसंत केलं। कोकाटेंच्या विभागाशी संबंधित विधानसभेतील प्रस्तावांना कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी उत्तरं दिली। जर राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा कृषी मंत्र्यांना परिस्थितीचं गांभीर्य समजत नसेल तर काय अपेक्षा करायच्या? सुरुवातीपासून पाहिलं तर कोकाटेंनी आतापर्यंत जवळपास 8 ते 9 वेळा अशा पद्धतीच्या चुका केल्यात आणि त्यांचं एकंदरीतच वागणं पाहता ते लवकरच आपल्या चुकांच्या दशकपूर्तीच्या वाटेवर आहेत।
अजितदादांसारख्या कडक स्वभावाच्या नेत्याच्या नेतृत्वात वारंवार शाब्दिक दणका मिळूनही कोकाटे आपल्या जिभेवर आणि कृतीवर नियंत्रण मिळवू शकत नाहीत आणि तरीही अजितदादा कोकाटेंची ही वाचाळ वृत्ती किती काळ सहन करणार आहेत असा प्रश्न निर्माण होतो। कोकाटेंच्या चुकांच्या दशकपूर्तीची वाट पाहिली जाते का आणि सोबतच महाराष्ट्राच्या जनतेच्या संयमाची सुद्धा असा प्रश्न यावेळी उपस्थित राहिल्याशिवाय राहत नाही। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची मतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा। तुमच्या सूचना आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। शिवाय हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।